गाइस, वेलकम टू विशाल 19 अरे हिला एकच डायलॉग शिकवलंय का मी प्रकारे सिद्धी गाडी चालवते त्या प्रकारे मी घरी जाणार आहे का नाही काय आयडिया नाहीये पिक्चर तिथे बघणा बाजूला पप्पी द्यायला बोल ना लाल होऊन जाईल इंडिकेटर बघत नाही, मी इंडिकेटर दिलाय। गाड़ी के वजह से आज बड़ा मैटर हो जाता बट स्टिल मैटर होने भी बहुत जरूरी है। आम्ही इकडे ईस्टला होतो, ईस्टला सोडून वेस्टला हे वेलकम बैक। और आज की डेट है 14 दिसंबर, जो एग्जैक्टली एक साल पहले 14 दिसंबर 2022 था। इस टाइम पे भी ट्रेडिशनल डे था और इस टाइम पे भी ट्रेडिशनल डे। तो बस उस टाइम मैंने ट्रेडिशनल डे पे कोई पर्टिकुलर व्लॉग नहीं बनाया था, बट उस टाइम मुझे बहुत रिग्रेट हुआ था कि नहीं ये भी मोमेंट ना कैप्चर कर देना चाहिए था जो भी फर्स्ट ईयर में किया था, क्योंकि जो भी है मोमेंट में कैप्चर कर रहा हूँ या जो भी कर रहा हूँ आगे चल के मुझे काम आने वाले, मतलब फिर से देखने के लिए कि क्या क्या किया था। बट कोई बात नहीं, जो हुआ वो हुआ। बट इस बार तो पर्टिकुलर एक ब्लॉग बनाना ही चाहिए, तो उसकी शुरुआत मैंने कर दी है। और दूसरी बात, ये जो भी डेज हो रहे, ये जो भी डेज होते हैं, मतलब अभी फॉर्मल डे हुआ, अभी ये ट्रेडिशनल डे, ये सब ना ऐसे डेज के लिए ग्रुप चाहिए होता है। और फर्स्ट ईयर में ना बहुत ही बड़ा हम लोग का ग्रुप था, मतलब 13-14 लोग का ग्रुप था। बट वो अभी सेकेंड ईयर तक नहीं रहा, मतलब है वो ग्रुप बट अभी इतना बड़ा नहीं है। और मुझे पता भी नहीं कि वो अभी क्या होने वाला है अभी ट्रेडिशनल डे पे। पर अगर आपके यहाँ पर डीजे है या तो फिर ऐसा कहीं नाच गाना होता है या तो फिर कुछ भी ऐसे गेम होते हैं, तो उसमें ना ग्रुप की ज़रूरत पड़ती है, ऐसे पर्सनली मैं फील करता हूँ। तो ऐसे सब डेज में ग्रुप चाहिए होता है, बट अभी स्टिल नहीं है। अभी 3-4 का ऐसा ग्रुप है अलग 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 करके। बट स्टिल जो फर्स्ट ईयर में था वो शायद रहेगा नहीं रहेगा पता नहीं। बट मेरे ब्लॉग में कुछ कह नहीं सकते, जो मैंने कभी सोचा भी नहीं होगा ना कभी मुझे ऐसे लगा कि वो होगा, तो वो व्लॉग में कभी कभार हो जाता है। मैं स्टार्टिंग तो अलग तरीके से करता हूँ बट आगे तो भाई कुछ अलग ही बन जाता है। तो ये सब फ्लो की बात है, जो होगा वो होगा। बट स्टिल अभी 3-4 का ही ग्रुप है, पुराना जैसा पूरा बड़ा ग्रुप नहीं है। बट इस डे पे पूरा ग्रुप आ जाए तो बात ही बन जाए। बट देखते क्या होता है। ओळखी असून पण काय फायदा नाही, ह्या टायमाला ओळखी काय फायदा नाही। त्यांचं काम नाही झालं की आपण कामाचे नाही। हा हे बरोबर आहे, डायमेन्शनचा काही संबंधच नाही याच्यात। डायमेन्शन असतं तर वेगळी गोष्ट आहे। नाही ही डबे कुठे आहेत? अरे पण काय एवढं काय स्ट्रिक्ट आहे, बॉम्ब थोडी आणलाय आम्ही। भाई जॅमर लावला आतमध्ये मी जॅमर पण लावलाय आतमध्ये बॉम्ब खरं बॉम्ब। अरे हा बोलतोय याची चप्पल काढून बघितली, अरे चप्पल मध्ये दारू कुठून आणणार आहे तो? मी पहिले गेलेलो आतमध्ये, मग रिया बोलली बाहेर सुट्ट्या बाहेर आला आज नाही, इतकं एअरपोर्टला पण चेक नाही केला असेल, शूज व्यूज काढून दाखवायला बोललं भाई, ह्याला तर सॉक्स काढून दाखवायला बोललं, सॉक्स मध्ये हा दारूच आणणार आहे। अरे माझा आवाज जायला पाहिजे ना तेवढा, एवढा डीजे मध्ये एकत्र बोला, मराठी एकत्र बोला, युनिटी मध्ये बोला मराठी बोला। स्टिल यार वाईफ नाही येते इतकी, सकाळी एंट्री मारली तेव्हा वाईफ येत होती, असं ब्रेस्ट मध्ये दुखत नाही, येत नाही। तर भाई अजूनही वाईफ नाही आली आहे, 2 तास निघून गेले अजूनही वाईफ नाही आली। स्टिल आता वजे मिस्टर वजे आणि काय ते काय मिस्टर अँड मिसेस वजे अनाऊन्स होतं, त्यानंतर मे बी चालवते। काय तुमच्या राज्यात असं चालतं का यार? सॉन्ग एक लावलं त्याची माहिती पूर्ण क्राऊड नाही भेटला ऍक्च्युली अजूनपर्यंत। प्रकारे सगळं संपलेलं आहे, डीजे बीजे सगळं करून संपलेलं आहे।
परत आता इथे येऊन तीच बकचोदी करतोय, तेच फोटोशूट आणि तीच बकचोदी चालू राहणार आहे. ह्याच्यानंतर थोडं काहीतरी प्लॅन चालू आहे. ते प्लॅन ऑन कॅमेरा नाही सांगू शकत, बट स्टील. हॅलो गाईज, वेलकम टू विशाल 19 अरे हिला एकच डायलॉग शिकवलंय का मी? ब्लॉग चालू होऊन जमाना झाला, तुला एकच डायलॉग देतो. विशाल मला ब्लॉग मध्ये तर घेत नाही, नुसतं नेमकं काय काय ब्लॉग मध्ये घेतो तू. अख्ख्या पूर्ण 5 ब्लॉग डेडिकेटेड आहे सिद्धीला. काय डेडिकेटेड माझे फक्त पूर्ण नेमके पूर्ण 2 vlog dedicated आहे, त्याच्यामध्ये पण माझं फक्त 1 मिनिटाचा पण नसेल रेकॉर्डिंग. अरे थांब रे, तिच्यासोबत फोटो काढतो पहिला. पप्पी द्यायला बोल ना, लाल होऊन जाईल. आपल्या चौघांचा फोटो काढायचा आज नाही, इतकी अशी नटून बिटून आली आहे. आणि मला कॉलेजमध्ये घेतलंच नाही हिला. थँक्यू, इथे मध्ये आली म्हणजे ऊन लागत नाहीये मला. बघ तुझी तुझ्या कुर्ताने माझी गाडी मॅच करतं ते. अरे ते स्कूटी बघूनच मी काल कुर्ता घेतला. हा का? ट्विनिंग करायची होती ना. अशा अशी खोटा असावं तर तुझ्यासारखं एवढं नटून थोटून करून ना. आणि आम्हाला बोलते कॉलेजमध्ये शोध. 1 आठवडा झाला कॉलेजमध्ये सोडून आणि आता शोध बोलते. एवढं आली 4 तास बाहेर होती, 4 तास कॉलेजमध्ये घेतलंच नाही हिला. तुम्हाला माहिती आहे ट्रेडिशनल ना संपूर्ण 3 तास झाले तरी आम्ही कॉलेजच्या बाहेरच भटकतोय. काय नाही करायला, फक्त असंच भटकतोय. ऑलमोस्ट 5:30 बज गए और अभी भी कॉलेज के बाहर है. मैं और सिद्धि बस गाड़ी पे बैठ के टाइम पास कर रहे हैं. भूख बहुत लगी है, अभी फिलहाल निकल ही रहे थे खाने के लिए, बट स्टिल हम लोग का नाच गाना सब खत्म हो गया 11 बजे. हम लोग रास्ते पे नाच के हो गए. रास्ते पे भी नाच के हो गया बहुत, और रास्ते में बहुत बड़ा झगड़ा भी हो गया. अगर वो शूट कर लेता ना भाई चुम्बेश्वर ब्लॉग एकदम फेमस हो जाता. और क्या लड़की है मेरे से ज्यादा तो भाई यही भड़क रही थी वो गाड़ी पे. मैंने गाड़ी निकाली, ऑल्दो मेरी गलती थी, मैं मानता हूँ थोड़ी सी गलती थी, बट उसको भी समझ में आना चाहिए कि भाई मैं अगर देख नहीं रहा हूँ तो पीछे वाला हॉर्न बजाना चाहिए. वो भाई मेरे से ऐसा कट दे के जा रहा था. मैं कुछ नहीं बोलता, बट मेरा जो दोस्त है कौस्तुभ, उसने बोला तेरे को हॉर्न बजाने नहीं आता क्या? मैं भी चढ़ गया. उसने चढ़ा, मैं भी चढ़ा. मैं ज्यादा कुछ बोला नहीं था, बट ये बंदी जो चढ़ी है, पूरा क्राउड, इधर का जो भी क्राउड था, इधर का भी जो क्राउड था, पूरा क्राउड हम लोग को देख रहा है. और जो चढ़ रहे, मैं इसको भाई पीछे से हटकर, अरे सीधी ये पार्टी, फिर भी समझने के लिए तैयार नहीं. कोई नहीं, बहुत टाइम हो गया, बहुत कुछ खाया भी नहीं है, अभी जाते हैं कुछ खाते हैं. वो जानवी भी उधर कुछ वेट कर रही है, उसको आधा घंटे से उधर वेट ही करवा रहे हैं हम. हेलो गाइज, वेलकम टू विशाल 19. आज विशाल गाड़ी चला रहा है मेरी. चश्मा विश्वा लगा के एकदम राइडर बन रहा है, पर राइडर जैसी गाड़ी नहीं. बड़े गाड़ी के वजह से आज बड़ा मैटर हो जाता, बट स्टिल मैटर होने भी बहुत ज़रूरी है. वो भी इस दिन पे मेरा पूरा इंटेंशन था कि इस दिन पे भाई मैटर होना ही चाहिए, होना तो चाहिए. वेचला पण मला काय माहिती. मला काय तुमच्यावर ते, तुम्हाला काय खायचं आहे. हमारा डेस्टिनेशन बदल गया है, तो हम अभी वेस्ट जा रहे हैं. देखते हैं विशाल क्या खिलाएगा. अरे जो तुझे चाहिए वो खा. गाइस, मेरे को व्लॉगिंग नहीं आती. विशाल का देख देख के मैं थोड़ा सा कर रही हूँ, बट आई एम ट्राइंग. नाइस व्यू गाइस, यू कैन वॉच सनसेट. जान्हवीने तिथे शोरमा सोडून इथे व्हेज सँडविच खायला बोलवलंय. लाज वाटते? नो, लाज. तू कशी लाज अरेंजमेंट पण नाहीये. मी सोडलीये, मी विकून खाल्लीये मी लाज लज्जा. विकून खाल्ली तुझ्याकडून सकाळपासून फिरते असं झुपटेगिरी. मी बघ माझ्याकडून तू अरे जाऊन कपडे बिपडे बदलून तरी आलीये घरी. कपडे बदलले ना. मी जर अजून विक्रोळीला जायचंय मला. अरे बापरे. ए बघ आधीच चेपलाय. थांब सोडे बघ, बूट बघ चेपलाय तो. दिसतंय तुला? कसं झालं? आईस हा 70 किलोचा बटाटा पडला माझ्या अंगावर. 70 किलोचा बटाटा. आउच. तू टाकतोय का नाही? अरे सोड ना, जान्हवीकडे आहे ना गाडीचं पेट्रोल पण 30 भरेल आज. हे परत मार. शेंडी आली तर शेंडी येते ना, शेंडी येते ना रे परत. पण काय निर्लज्जगिरी करतोय ही. ऍटलीस्ट घरी तरी जाऊन आलो. मी आणि सिद्धी काय चुपटेगिरी करतोय.
ठीक आहे कॉलेज लाईफ आहे मानतो पण इतकं पण नाही रे म्हणून तू इथं घरासमोर बोलवलंय मी आम्ही इकडे ईस्टला होतो ईस्टला सोडून वेस्टला होतो आणि असं कायच माझ्या बिना तुमच्या लाईफ मध्ये फनच नाहीये. हे लय झालं माझ्या बिना तुमच्या लाईफ मध्ये फनच नाहीये बाई, म्हणून मी गेली तुम्हाला ना. फन ही करण्यासाठी आता तरी गेली नाही मला नाही फरक पडत काहीच नाही फरक पडत गेली तर जाऊन दे पिच्छा सुटेल माझ्या पर्सनल वेटर ठेवलाय आम्ही वाटलीच मला तू हे रेकॉर्ड करणार. बाई केलंच पाहिजे मित्रांनो हा ब्लॉग येईल का नाही येईल माहित नाही मी जिवंत असेल तर येईल जसं त्या प्रकारे मी सिद्धी गाडी चालवते त्या प्रकारे मी घरी जाणार आहे का नाही काय आयडिया नाहीये तिथे बघ ना बाजूला आई जाऊ अरे बाई नाही रोड पडला. येस मी आज खतम आहे हा ब्लॉग नाही येणार कधीच नाही येणार आहे भाई अरे बाबा सिद्धी बघ यार चार चौके आहे बाई तो शिवा घालतोय एक थांब बाई थांब सिद्धी हा अरे तुझी गाडी एकतर मधी बंद पडते त्यात तू अशी चालवते एकदा तुला मुलीच्या वाटी बसता त्याला म्हणून मी बोललो मला चालवायला दे तू सिंगल पहिले जा तुझ्यापेक्षा तर चांगली चालवते. माझ्यापेक्षा चांगली चालवते हा ठीक आहे भाई एक्सेप्ट केलं पाहिजे मला कट टू कट नाही चालायचंय आपल्याला घाई नाही तो पाठचा कितीही हॉर्न वाजवला तरी आपल्याला घाई नाही आपण आरामात जायचंय यायला यो पाठचा किती बघ यो अचानक आला जरा नीट बघ येते तुला माहिती आहे कळालं मला गाईस येते हिला माझी चुकी थोडं बघत जा इंडिकेटर देत जा इंडिकेटर देत ती त्यांची चुकी ते लोक इंडिकेटर बघत नाही मी इंडिकेटर दिलाय. पण कशी दिसते माहिती ते 3 इडियट्स मध्ये ती नाही का ती काय तिचं नाव करीना नाव आहे माहितीये पण ती जो कॅरेक्टर होता ती तशी दिसते. हेल्मेट वैसा पहना ना इसके लिए लग रही हूँ मैं लगता है. Guys, now we are on the famous spot of Mullundi. ओके आता कळालं सिद्धी मॅडम तुमच्या सोबत मोठी राईड झाली खूप मोठी राईड झाली भेटू दिवस संपायला आला आता आज सगळे घरी गेलेत बाई आम्हीच उपट गेली करत होतो चल बाय भेटू डायमेन्शनला भेटू हा नक्की हा व्हिडिओ इकडेच ठेवतो बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद.